ट्रम्प यांच्या तालावर नाचत या सगळ्या देशांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि यांची जी रीत होती ती अत्यंत विचित्र होती. आम्ही तर रशियाकडून स्वस्तातलं तेल विकत घेणार, परंतु भारताने मात्र हे स्वस्त तेल विकत घ्यायचं नाही असा यांचा दबाव होता भारतावर. अर्थात भारताने हा दबाव मानला नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी ग्रीनलँडकडे वळली आहे आणि त्याच्यानंतर या देशांना हुडहुडी आलेली आहे. भारताकडे ते अपेक्षेने बघतायत, कारण रशियाशी पंगा आहे, चीनवर भरोसा ठेवू शकत नाही, अमेरिकेशी वाकडं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताकडून या देशांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण पाहाल की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये युरोपचे तालिबान नेते भारताच्या भेटीवर येणार आहेत. युरोपमध्ये अनेक बडे देश असे आहेत ज्यांनी कधी काळी जगातल्या अनेक देशांवर राज्य केलेलं आहे. त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्यावर राज्य केलेलं आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे. परंतु या देशाचे जे नेते असतात त्यांच्या तोंडात मात्र कायम लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या बाता असतात. आणि हे सगळे देश वर्षानुवर्ष दशकोनुदशक अमेरिकेचे खंदे समर्थक राहिलेले आहेत. अमेरिकेच्या लुटीमध्ये यांचा नेहमीच वाटा राहिलेला आहे.